आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। हमीभाव केंद्रावरील खरेदीची मुदत संपल्यानंतर सोयाबीनचे दर गडगडले। हमीभाव 4892 रुपये असताना खासगी बाजारामध्ये फक्त 3900 रुपयांचा दर घसरल्याने सोयाबीन उत्पादक अडचणीत। राज्यामधील जीबीएस रुग्णवाढीमुळे जिल्हा आरोग्य विभाग सतर्क। आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात। अखेर नैसर्गिक आपत्ती बाधितांना मिळाली मदत। अतिवृष्टी, गारपीट, पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसह इतर लाभार्थ्यांच्या खात्यावर 592 कोटी 34 लाख वर्ग। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती। राज्यभरात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा। गुरुवारी चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअसची नोंद। राज्यामधील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत। टोरेस घोटाळ्यामध्ये कॅशियरला जामीन। अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। कुटुंबियांनी रोख जामिनासाठी 1 लाख रुपये भरल्यानंतर रिलीज मेमो जारी। कोल्ड प्ले तिकीट काळा बाजार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी बंद। दखलपात्र गुन्हा दाखल झाल्याचे पुरावे न मिळाल्यामुळे पोलिसांकडून चौकशी बंद। नागपुरात बर्ड फ्लूमुळे 3000 कोंबड्या केल्या नष्ट। नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरामधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण। कोंबड्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या 25 ते 30 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या। आकाशवाणी आमदार निवासामध्ये पहाटेच्या सुमारास आग। रूम नंबर 313 मध्ये पहाटेच्या सुमारास आग। एसीमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती।